चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळींनो, मी तुम्हाला नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपण रोज जी आपण स्वामींची सेवा करतो म्हणजेच नित्यसेवा ही प्रत्येकाकडून झालीच पाहिजे आणि प्रत्येकाने ती अखंडपणे निस्वार्थपणे ती केलीच पाहिजे, तरच त्याची अनुभूतीही आपल्याला येत असते. जर आपण एखादा स्वार्थ ठेवून किंवा आपण आता किती दिवस अशी सेवा करत राहायची जेणेकरून आपले काही प्रश्न सुटत नाही आहेत, अडचणी सुटत नाही आहेत, उलट वाढतच चालले आहेत, असे जर मनात विचार आणून जर आपण सेवा करत असू तर नक्कीच ती सेवा कधीच फलदायी ठरणार नाही. फक्त स्वामी सेवेवरती आणि स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवून आणि फक्त अखंडपणे निस्वार्थपणे स्वामींची सेवा करत राहणे, नित्यसेवा करत राहणे किंवा उपाय तोडगे करत राहणे, पारायण करत राहणे जर आपण चालू ठेवले तर नक्कीच एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये इतकं काही भरभरून स्वामी महाराज आपल्याला देतात की आपण त्याचा विचारही केला नसेल. तर मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की खूप लोक नामस्मरण करतात किंवा कोणाला नामस्मरण करण्याच्या वेळेस खूप अशी चंचल मन होतं किंवा करायची इच्छा होत नाही किंवा ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आपल्या मार्गामध्ये श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 11 माळी जप हा झालाच पाहिजे, पण खूप जणं मन लागत नाही, मन चंचल होतं म्हणून एकच माळ करतात किंवा ती पण केली तर केली किंवा फक्त गुरुवारीच करतात. तर असं न करता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नामस्मरणाचं महत्त्व काय आहे आपल्या आयुष्यामध्ये. नामस्मरण ही साधीसुधी गोष्ट नाही आहे, ती आपल्या आयुष्यामध्ये खूप काही आपल्याला देऊन जाते. आणि ज्यांच्या आयुष्यात नामस्मरण म्हणजे कुठलीही इष्टदेवता असू दे किंवा तुमचे कुठलेही गुरु असू देत, त्यांचं नामस्मरण जर तुमच्या आयुष्यात नसेल तर नक्कीच त्याचे काय तोटेसुद्धा होतात आपल्या आयुष्यात, ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, नामस्मरणाची सवय म्हणजेच काय, एक प्रकारची FD. आपणास माहिती असेल की बँकेमध्ये आपण FD करतो, त्याचप्रमाणे आपल्याला नामस्मरण करत राहिल्याने किंवा नेहमी नित्यनियमाने चालता बोलता उठता बसता किंवा देवासमोर बसून आपण जर जपमाळेवर नामस्मरण केलं तर त्याच्याने आपल्या आयुष्यामध्ये काय आपल्याला त्याची फळप्राप्ती काय होते किंवा काय बदल घडतात ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगते. तर मंडळींनो, आपल्याला उत्तम नरदेह मिळतो, प्रतिष्ठित घराण्यात जन्म होतो, निरोगी काया प्राप्त होते, अनुकूल भार्या मिळते म्हणजेच बायको असेल किंवा अनुकूल वर वधू आपल्याला प्राप्त होतात नामस्मरणाच्या आपल्या क्रियेमुळे, प्रेमळ आई वडील लाभतात, जीवाला जीव देणारे सहोदर म्हणजे सहकारी लाभतात, प्रखर बुद्धिमत्ता वाट्याला येते, उच्च शिक्षण पूर्ण होते, शत्रुनाश होतो, गुणी मुले होतात. जर तुम्ही समजा प्रेग्नेंट आहात तर प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त कुठल्या ना कुठल्या इष्टदेवतेचे गुरूंचे नामस्मरण हे सदैव ऐकत चला किंवा स्वतः बोलत चला, मनातल्या मनात करत चला, जेणेकरून तुमच्या गर्भामध्ये जे काही बाळ आहे, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्याच्यावर छान असे संस्कार होतात, गुणी मुले होतात, उत्तम अर्थार्जन होते. अर्थार्जन म्हणजेच काय, तुमचं जे काही आर्थिक जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे काही दूर होतात आणि तुमचं अर्थार्जन म्हणजेच तुमचा आर्थिक जो काही व्यवहार आहे म्हणजेच एक प्रकारे आपल्या संसाराची आपल्या कुटुंबाचा आर्थिक उत्कर्ष होतो, आर्थिक भरभराट होते नामस्मरण जसं जसं आपलं वाढत जाईल. त्यानंतर दीर्घायुष्य लाभते, सत्संगाची प्राप्ती होते, विरोधाविना वाटचाल होते, उत्तम वास्तुसौख्य आणि वाहन सौख्य देखील लाभतं. ज्या वास्तूमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सुरुवातीला ज्यावेळेस आपण एखादी वास्तू नवीन विकत घेतो किंवा घर बांधतो, ती वास्तू ओस पडलेली असते किंवा तिथे काय काय घडलं असतं हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं किंवा ते घर बांधताना तिथे कितीतरी जीवजंतू हे तिथे मेलेले असतात किंवा मारले गेलेले असतात किंवा काही ना काहीतरी म्हणजे अघटित घटना घडलेली असते. त्याच्यामुळे आपल्याला त्या घरामध्ये ज्यावेळेस आपण घरात राहायला येतो म्हणून आपण वास्तुशांती किंवा ग्रहपूजा करतो, वास्तुपूजा असेल ते केल्यानंतर खूप जण नवचंडी याग देखील घरामध्ये करतात. तर या सगळ्या गोष्टी आपण त्यासाठीच करत असतो, पण एवढं करूनसुद्धा त्याचा काही तेवढ्यापुरताच फायदा होतो. पण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या वास्तूमध्ये जर अखंडपणे नामस्मरण असेल, स्वामींची नित्यसेवा असेल किंवा पारायण असेल, हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वर्षभरामध्ये जर होत असेल तर मी तुम्हाला खरंच सांगते, कुठलाही वास्तुदोष तुम्हाला कधी येऊसुद्धा शकणार नाही. कुठली वाईट शक्ती असेल, कुठलं वाईट करणी बाधा असेल, कुठलंच काही नजरसुद्धा तुमच्या घराला लागणार नाही. फक्त त्या वास्तूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त अध्यात्म सेवा नामस्मरण पारायण हे वाढवायचं आहे. तर त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये एवढे सगळे चांगले बदल घडतात, एवढं फळप्राप्ती आपल्याला होत असते. पण तेव्हा लोक म्हणतात काय, म्हणजेच केवढा भाग्यवान माणूस आहे, पण आपल्या आध्यात्मिक बँकेतून केवढे पुण्य खर्च होत असते, त्यात पुन्हा आपल्याला भर करायला नको का. समजा आता आपण नामस्मरण केलं आणि त्या नामस्मरणाचं आपल्याला फळ देखील मिळालं,
फळ मिळालं, आपण समजा कुठेतरी कसं असतं, खूप चांगले दिवस आले की कुठेतरी आपलं नामस्मरण कमी होतं, थोडीशी स्वामींची किंवा त्या इष्टदेवतेची ओढ कमी होते आणि मग आपण काय करतो, थोडं थोडं आपलं नामस्मरण कमी होतो. 11 माळीवर आपण 5 माळी, 5 वरून 1 माळीवर येतो, कारण की दिवस चांगले आलेले असतात. आणि त्याच्यामुळं काय होतं, आपण जे काही नामस्मरणाचं पुण्याचं गाठोडं आपल्या आयुष्यात आलेलं आहे आणि त्याचं आपल्याला तर फळ मिळालं की चांगले दिवस आपल्या आयुष्यात आले, पण ते नामस्मरणाचं पुण्याचं गाठोडं कधी संपेल हे तुम्हाला सुद्धा माहिती होणार नाही. आणि ते संपलं, जर पुण्याचा खडखडाट झाला तर संकटे ओढवू लागतात. मग तेच लोक म्हणतात, याला कोणाची तरी दृष्ट लागलेली आहे, असं आपल्याला ऐकायला मिळतं. म्हणून शहाणी माणसे नित्य उपासना करून आपली पुण्य बँक नेहमी भरलेली ठेवतात. अखंडपणे सुख येऊ दे, दुःख येऊ दे, चांगले दिवस येऊ दे किंवा खराब असू देत, कसे दिवस असू देत, नामस्मरण कधीही सोडायचं नाही. स्वामींची नित्यसेवा कधीच सोडायची नाही. सुख आणि दुःख हे कधीच कोणाला सुटलेलं नाही आहे. म्हणून सांगते की परमेश्वराने आपली सारी शक्ती नामात भरून ठेवलेली आहे, म्हणजेच नामस्मरणामध्ये. अत्यंत हितकारक असे नामस्मरण करणे याला अज्ञानी लोक देवदेव करतो असा टोमणा देखील मारतात. पण एकदा का कोरोना व्हायरस असेल किंवा आता एक नवीन फ्ल्यू देखील आलेला आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ज्यावेळेस रोग येतात, संसर्ग येतात, ते आले की लोक देवाचा धावा करतात किंवा कुठले मोठमोठे संकट, अडचणी, समस्या आल्या की देवदेव देवदेव करत फिरत असतात. पण खात्यात शिल्लकच नसेल तर मॅनेजर तरी काय करणार? हो, कारण की आपल्या पुण्याचं गाठोडं जर आपलं खडखडाट झाला आहे, संपलेला आहे नामस्मरणाचा, तर तर देव तरी काय करणार आहे? कारण की तुम्ही चांगले दिवस आल्यावर देवाला विसरून गेले, त्यांचं नामस्मरण कमी केलं किंवा नामस्मरण विसरून गेले तुम्ही, तर त्याच्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये परत संकट आणि समस्या सुरू होऊन जातात. म्हणून आपली अखंड सेवा चालू ठेवायची असते, त्याला कधीही स्टॉप नाही. अखंड म्हणजे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण आपल्या स्वामींचं नित्यसेवा असेल, नामस्मरण असेल, हे कंटिन्यू सुरूच ठेवायचं आहे. त्याला कधी स्टॉप द्यायचा नाही. फक्त शेवटच्या श्वासापर्यंत स्वामींचं किंवा कुठलीही इष्टदेवता असेल तिचं आपल्याला नामस्मरण करतच राहायचं आहे. तर म्हणून आपल्याला भीक मागण्यापेक्षा हक्काच्या कृपेची भिक्षा मागावी. भरपूर रक्कम शिल्लक असेल तर लगेच चेक देखील आपला वटतो बँकेमध्ये. म्हणून पुढे पुढे विरक्ती येऊन भक्त रक्कम काढणेच थांबवितो व त्या रकमेची दीर्घकाळची FDR उतारवय सुखकारक करतात. म्हणून संपत्ती अथवा विपत्ती कैसीही पडो कालगती, परी नामस्मरणाची स्थिती सांडोची नये. याचाच अर्थ काय? संपत्ती येऊ दे किंवा विपत्ती येऊ दे, कुठलाही प्रकारचं युग येऊ दे किंवा कुठल्याही प्रकारचे संकट, अडचणी, त्रास येऊ दे, तरीसुद्धा नामस्मरणाची आपल्याला म्हणजे आपले नामस्मरण जे आहे ते कधीच आपल्याला थांबायचं नाही आहे, हा याचा अर्थ होतो. आपण जे नाम घेतो, जे भगवंतापर्यंत पोहोचते की नाही, ह्या एका शंकेत सर्व शंकांचा समावेश होतो. भगवंत आणि त्याचे नाम एकरूपच असल्याने त्या दोहोंच्या आड काहीच येऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून चाललो असताना आपल्या तोंडून त्याचे नाव उच्चारले गेले तर तो लगेच मागे वळून बघतो. ही जर मनुष्याची स्थिती, तर मग भगवंताच्या बाबतीत त्याचे नाव त्याच्यापर्यंत पोहोचत नाही का? हे शक्य नसेल का? कारण की खरे पाहिले तर भगवंताचे नाव त्याच्याच कृपेने आपल्या मुखात येते, म्हणजे त्याचे नाव तोच घेत असतो. मग नाव भगवंतापर्यंत पोहोचते की नाही या शंकेला वावच कुठे द्यायचा आहे का आपल्याला? तर नाही. आणि तुम्ही स्वामी सेवा असेल किंवा कुठल्याही इष्टदेवतेची जी काही सेवा करता ती कुठलाही स्वार्थ ठेवून करू नका. कारण की ईश्वर ही साधीसुधी गोष्ट नाही आहे. कारण की ते म्हणजे आपण त्यातल्या त्यात स्वामी महाराज तरी ब्रह्मांड नायक आहेत. कारण गाढ झोपेतही हृदयाचे स्पंदन चालू राहणे, श्वासोश्वास चालू राहणे, पचनक्रिया चालू राहणे, खाल्लेल्या अन्नाचे रक्त निर्माण होणे, पृथ्वी तलावर पाणी निर्माण होणे, शरीरांतर्गत सर्व इंद्रियांनी शिस्तपूर्वक कामे करणे, अंतराळातील प्रत्येक ग्रहगोलांनी भ्रमणकक्षा सांभाळणे, फुलांमध्ये सौरभ निर्माण होणे, बीजातून वृक्ष निर्माण होणे, पिलासाठी आधीच चाऱ्याची सोय निर्माण होणे, एवढ्याच्या स्वरयंत्रातून अब्जावधी वेगवेगळे ध्वनी निर्माण होणे, 2 डोळे, 2 कान, 1 नाक, 1 ओठ यातून निर्माण होणाऱ्या अवयवातून एवढ्या विविधता निर्माण होणे, मेंदूत लक्षावधी आठवणी मुद्रित होणे, एकदा चालू झालेले हृदय 100 वर्षेसुद्धा दिवसरात्र अविश्रांत स्पंदत राहणे, बोललेल्या स्वरांचे ऐकणाऱ्यांच्या मेंदूत बरोबर अर्थ उमजणे, यात सर्वत्र परमेश्वराची सत्ता ही आपल्याला जाणवत असते. म्हणून परमेश्वर पाहायचा नाही, ऐकायचा नाही, फक्त असा अनुभवायचा. अहंकार सोडून निगर्वी होऊन आणि निशंकपणे
जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा अपारा. यावरूनच तुम्हाला कळालं असेल की परमेश्वर किती म्हणजे अगणित आहे, कितीतरी त्याचे म्हणजे आपण विचारसुद्धा करू शकत नाही, एवढं काही त्यांनी सृष्टी निर्माण करून ठेवली आहे, मनुष्य बनवला आहे. त्या मनुष्याच्या शरीरामध्ये देखील कितीतरी प्रकारचे अवयव असेल किंवा स्पंदने असेल किंवा सगळ्या गोष्टी तयार केल्या आहेत आणि आपण त्या परमेश्वरावर शंका घ्यावी, तिच्या नामस्मरणावर किंवा तिच्या सेवेवर शंका घ्यावी, कारण की अडचणी संकट थांबत नाहीत म्हणून. तर नाही, भगवंताला देखील माहिती आहे की आपल्याला कधी काय द्यायचं आहे आणि कुठपर्यंत द्यायचं आहे. कारण की आपण आत्तापुरतं त्या गोष्टी मागतो की आत्ताच्या आत्ता मला ही गोष्ट हवी आहे देवा. पण कसं असतं, त्या परमेश्वराला नक्की माहिती आहे की आपला हा भगवंत आहे किंवा आपला जो हा सेवेकरी आहे किंवा आपला भक्त आहे, तो खूप चांगला आहे, मनाने साफ आहे. पण तो जी गोष्ट मागतो आहे ती त्याच्यासाठी हितकारक आहे का? ती आत्तापुरती हितकारक होईल, पण पुढे जाऊन त्या गोष्टीचा त्याला त्रास होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींचा विचार परमेश्वर करत असतात आणि म्हणूनच आपल्याला ती गोष्ट न देता त्याच्यापेक्षा दुप्पट चांगली गोष्ट आपल्याला ही पुन्हा भेटत असते. त्यामुळे फक्त आणि फक्त स्वामी सेवेमध्ये असेल किंवा कुठल्याही गुरूंच्या सेवेमध्ये आपल्याला संयम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. डगमगू नका. खूप आपल्याला आयुष्यामध्ये असे नामस्मरण भक्ती ही खूप आता पुढे जाऊन आपलं कामी येणार आहे. त्याच्यामुळे नामस्मरण असेल, देवाची भक्ती असेल ही कधीच सोडायची नाही. अध्यात्माचा हात धरून ठेवा. आपल्या आयुष्यात चांगले दिवस येणार म्हणजे येणारच आणि मन आपलं थोडं पॉझिटिव्ह ठेवा, सकारात्मक विचार करत चला आणि सगळ्या गोष्टी या चांगल्याच होणार आहे असा विचार करा. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.